मॉर्निंग गाईज. तर आपल्या ट्रिपच्या आपण आज तिसऱ्या दिवशी आपण पोचलेलोच आहोत. धर्मशाळेला आज निघतो आपण. तर चामुंडाची देवी आहे. चामुंडाची देवी आपल्याला इथून दिसते. जे एंट्रन्स दिसतं आहे तो चामुंडा देवीचं दर्शन आहे आणि आपली रूम इथं आहे. आणि आपण चामुंडा देवीचं दर्शन घेऊन आपण निघतो आहे धर्मशाळेत. धर्मशाळेत तिबेटियन बुद्धविहार आहे. दलाई लामा यांचं त्याने बांधलेलं एक बुद्धविहार आहे. ते अतिशय सुंदर आणि हिल स्टेशनवर आहे. ते आपण बघायला जाणारच आहोत. त्याच्यानंतर जगातलं सगळ्यात सुंदर क्रिकेटचं स्टेडियम ज्याला म्हटलं जातं ते धर्मशाळा क्रिकेट असोसिएशन यांच्याकडून ते बांधण्यात आलेलं स्टेडियम आहे. ते आपण बघायला जाणारच आहोत. तर तुम्हीही धर्मशाळेचं सध्याचा व्ह्यू बघून घ्या आणि व्हिडिओत खूप मजा करा, एन्जॉय करा आणि असेच नवनवीन तुमच्या जीवनात मेमरीज कलेक्ट करून ठेवा की जेणेकरून आपल्याला भविष्यात की हिमाचल धर्मशाळेची आठवण आली तर आपण हे व्हिडिओ नक्की बघा. तर चला मग पाहूयात धर्मशाळा आणि चामुंडा देवीचे आपण दर्शन घेऊन मग पुढे निघूयात. आज काय वडे केले काय? हो सर. फोटो उभा राहा. चल गाईज. तर आजच्या दिवसाचे आपण दुसऱ्या पॉईंटला पोचलेलोच आहोत. त्याचं नाव आहे की जगातील सगळ्यात सुंदर असं स्टेडियम हे जगाने सिद्ध केलेलं आहे. त्या स्टेडियमवर आज आपण पोचलेलोच आहोत. ते स्टेडियम धर्मशाळा हिमाचल प्रदेश इथं बांधण्यात आलेलं आहे. अतिशय सुंदर असे इथं वर्ल्ड कपही झालेले आहेत. IPL दरवेळेस होतात. असे बरेच सुंदर मॅचेस इथं आपण पाहतो आणि बरेच ह्या स्टेडियमवर दिग्गज खेळाडूंचे रेकॉर्डसुद्धा ह्या स्टेडियमवर तयार झालेलेच आहेत. तर ते आता आपण बघत आहोत ते स्टेडियम. तर स्टेडियमचा नजारा तुम्ही बघून घ्या. अतिशय सुंदर असं स्टेडियम पाहतो आहे.
ठीक आहे. तर आजच्या दिवसाच्या आपण तिसऱ्या पॉईंटला पोचलेलो आहोत, जे की धर्मशाळेमधलं वॉर म्युझियममध्ये जे हिमाचलमधले जे काही युद्धामध्ये शहीद झालेले सैनिक आहेत त्यांच्या स्मारकात हे स्मारक तयार केलेलं आहे. 1972 1957 जे काही इकडचे लढाई झाले, ते भारत पाकिस्तान असेल, भारत चायना असेल, ह्याच्यामध्ये जे सैनिक ज्या स्मारकाला मरण पावले बांधलेलं आहे, तर ते स्मारक आपण बघूयात. फॅमिली उभा चला. हा मधुरे सरांची फॅमिली गेली पुढे. हो याची हे मला वर दूध देत नाही. ए वर दूध देत नाही. कंडम हो गए नीचे कर गए वो. आल्या परत टाकल तर आपण सगळे उभं आहे की भैया थोडं हे मागे घे थोडं. सर बरं तुझी डावी हळू बरोबर. ते बघा त्या वहिनीची ओटीचं किती भारी आहे. सगळ्यांनी घ्या ती. सेम आहे सेम दुसऱ्याला सेम आहे. टोपलं दिलं की झाला. मी टोपलंच आहे. हो का टोपलं असं टाकू काय व्हिडिओ काढू का सगळ्यांना ओढणी द्या तुमची. घ्या की तुमच्या वहिनींची ओढणी होती प्युअर आहे प्युअर. सगळं इकडं. अरे क्या बात है. ते सानवी काल ते हे पुसून घेतली झेंडा तिरंगा ते आता दी बेस्ट दिसायला तिकडं तो मागचे मळे दिसले पाहिजे. वर 3-3 पत्त्याचं पान आहे. आपण धर्मशाळेमधल्या आता 4थ्या पॉईंटला पोचलेलोच आहोत. त्याचं नाव आहे की शिव टेम्पल. अतिशय उंचावर असं एक शिव टेम्पल आहे आणि त्याच्या साईडलाच आपल्याला एक छोटासा धबधबा पाहायला मिळतो. अतिशय सुंदर अशा वातावरणात आपण शिव टेम्पल बघूया आणि दर्शन घेऊयात. बाकीच्यांची आहे का हिंमत. चला असं करावं लागतं नंतर. त्यामुळे मला दोन्ही
कुठून आवाज दिला? आले सर, अजून येतील. इथून जाऊ द्या. तर आजच्या दिवसाचे आपण 5व्या पॉईंटला पोहोचलेलो आहोत. ते म्हणजे की धर्मशाळेमध्ये अतिशय उंचावर असलेलं एक तिबेटियन बुद्धविहार आहे. ते अनेक तिबेटियन बुद्ध भिक्खू राहतात. त्याच्यासोबतच महाराष्ट्रीयन बुद्ध भिक्खू, भारतीय बुद्ध भिक्खू, प्रत्येक राज्यातले जे प्रतिष्ठित बुद्ध भिक्खू आहेत ते इथून दीक्षा घेऊन जात असतात आणि आपल्या इकडे येऊन त्याचा प्रचार दरवर्षी करत असतात. आणि उद्या बुद्ध पौर्णिमा असल्यामुळे इथे काही स्पेशल आपल्याला पाहायला मिळत आहे, पण आपण बघणारच आहोत जाऊन. याच्यासोबतच आपण ज्या तथागत गौतम बुद्धांनी एक भारताची ओळख जगात नवीन निर्माण केली आहे, अशाच तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या आपण तिबेटियन बुद्धविहार इथे पोचलेलोच आहोत. आपण दर्शन घेऊयात आणि बघूयात. हे दलाई लामा 14वे दलाई लामा यांनी हे स्थापन केलेलं आहे बुद्धविहार आहे. आणि ते जवळपास माझ्या अंदाजे 3 ते 4 लाख बुद्ध भिक्खू इथे दीक्षा घेतात दरवर्षी, तेही भारतातले. आणि खूप मोठ्या उत्साहात इथे बुद्ध धर्माचा प्रसार केला जातो. ते आपण बघायचं. ला 29 रात्री येतोय. आला काढला पण बी ते जरा क्रॉप करायचे. आज आपण आपल्या आजच्या दिवसाचे सगळेच पॉईंट आपण कवर केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला अतिशय सुंदर प्रकारे धर्मशाळेमध्ये जी काही हवा होती मस्त, त्या हवाचा आपण अनुभव घेतलेला आहे. तिथले मस्त व्ह्यू आपण पाहिलेले आहेत. याच्यासोबतच जगात प्रसिद्ध असलेल्या एक सगळ्यात हाईटवर असलेलं क्रिकेट स्टेडियम तेही आपण आज बघितलो आहोत. त्याच्यानंतर
आपण तिबेटियन बुद्धविहार बघितलं आहे, जे की दलाई लामा यांनी स्थापन केलेलं होतं. यासोबतच उद्या बुद्ध पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला तिथे एक अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपण तिथं पाहिलो आहे आणि या व्हिडिओमध्ये खूप मजा आपण घेतलेली आहे. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मधुरिया टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्यासोबत जॉईन व्हा आणि मधुरिया टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून रोज तुम्हाला नवनवीन गावचे व्हिडिओ पाहायला मिळतील. चला, गुड नाईट.